सन्माननीय महेशजी काणात यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ज्याने मला सायकल स्पॉन्सर केलं या स्पर्धेमध्ये, त्यांचं आगमन झाले, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय महेशजी काणात आणि चेतनजी दळवी यांच्याकडून आम्हाला सायकल स्पॉन्सर झालेला आहे. त्यानंतर आपण पाहतोय बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, मालिकावीर या ट्रॉफीज आपण पाहतोय अरविंदजी बरफ, हर्षदजी बरफ आणि कुमारी देविका बरफ यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत. त्यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तसेच पाहतोय पण पायलजी गुहे आणि संभवजी गुहे यांच्याकडून आम्हाला सन्मान चिन्ह स्पॉन्सर झाले, त्यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पहिला बॉल आपण पाहतोय, फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. तिकडे शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र शतरक्षक पोहोचू शकलेला नाहीये. चेंडू पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिल्याच बॉल वरती आलाय. दर्जेदार चौकार, 4. पहिल्याच बॉल वरती चौकार इथे ठोकला गेलाय. जबरदस्त टायमिंग इथे पाहायला मिळालं. फक्त चेंडूला पुश केलं, त्याचा पुढे साचवून खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःला ब्लॉक करून घेतला यावेळेस आदित्य बरफ याने. हा चेंडू तो डॉट. पाहतोय टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करत असताना आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती चौकार देखील आलाय, मात्र दुसरा चेंडू हा डॉट येताना दिसतोय आपल्याला. पहिले षटक हाताळण्यासाठी पाहतोय आपण अतुल सुरुंग हा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेला आहे. आजच्या दिवसातील आपण सर्व सामने 3 षटकांचे पाहतोय. ते देखील कट करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटर बॉल संपर्क झालेला नाहीये. थोडासा बॅकफूट वरती होता बॅटर. कट करण्याचा प्रयत्न, त्या अगोदर पाहतोय पण चेंडू विसावला गेला विकेट किपरच्या हातामध्ये. सन्माननीय एकनाथजी टबाळे साहेबांना विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. आयोजकांची विनंती आहे की आपण आमच्या स्टेजवरती येऊन स्थान बनवा. एकनाथजी टबाळे इथे आता हुक केलाय चेंडूला. शतरक्षक अर्जुन होते त्याकडे, पाहतो त्याच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हर मध्ये दुसरा चौकार. आदित्य पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. अतुल एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, ते बॅटचं एज लागलंय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, त्यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला चांगलं फील्ड केलं गेलं. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी प्राप्त झाली. एका धाव्याने धावफलक आता 9 या आकड्यावरती. 9 रन्स 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा बॉल बाकी असलेल्या षटकातील पॉवरप्लेचं हे षटक हाताळलं जात आहे आणि पॉवरप्लेच्या षटकात चांगली कामगिरी देखील झालेली आहे अतुल सुरुंग याची. तो पाहतोय काही स्पर्धा जर आपण बघितल्या तर इंजर्ड झाला होता. इंजर्ड झाला असल्या कारणाने त्याने थोडा रेस्ट घेतला होता. इथे पाहतोय आपण मिस्टामिंग झालाय. किरण पोहोचला होता तिकडे आणि किरण करणं झालेली चूक. अर्जुन आलाय तिकडे बॅकअप साठी आणि या 2 धावा इथे आता पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाव्याने धावफलक दुहेरी अंकात प्रवेश करतोय. 11 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण अतुल सुरुंग बद्दल म्हणत होतो, थोडासा इंजर्ड झाला होता, मात्र इंजर्ड झाल्यानंतर पुन्हा एकदा तो फिट झालाय आणि आपल्या संघाच्या माध्यमातून चांगली कामगिरी देखील तो करतोय. पहिले षटक त्यांनी ते टाकलेलं आहे. पहिल्या षटकात 11 धावा, बिनबाद 11 धावा असं धावफलक आपण पाहतोय. चला जास्त वेळ खर्च करू नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आज आपल्याला जे सर्व सामने आहेत ते 3-3 षटकाचे पूर्ण करायचे आहेत. धीरज येतोय आता षटक हाताळण्यासाठी. हे दुसरं षटक हाताळण्यासाठी धीरज.
लेफ्ट आर्म बॉलर आपण पाहतोय या सीझन मध्ये धीरज याचा देखील चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना पहिला चेंडू डॉट. जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाची सुरुवात थोडीशी खराब झाली होती या सीझन मध्ये. पहिल्या स्पर्धा जर आपण बघितलं तर तेवढा चांगला परफॉर्मन्स झाला होता, मात्र जसा मॅच संपत आल्या तसं त्यांचा फॉर्म हा पुन्हा येताना दिसलाय आणि आपण पाहतोय त्यांची बॉलिंग जी आहे ती त्यांची स्ट्रेंथ बनलाय. आता फुटा चेंडू अस्कोळे क्षेत्रामध्ये गॅप मोठा आहे, त्या गॅपला शोधलाय आदित्य बर्फाने, ठोकलाय चौकार, 4 धावा. इथे आपण पाहतो आणखीन एक चांगला स्ट्रोक, यावेळेस न इक्का दुक्का सीधा छक्का, 6 धावा आदित्य बर्फच्या बाईट मधून, षटकार. थँक्यू डीजे. आपण पाहतो षटकार आलाय, बॅक टू बॅक बाउंड्रीज येताना दिसत आहेत आणि पंचांसाठी बक्षीस जाहीर झालेलं आहे. मयूर शेंडे किंवा योगेश बर्फ यांनी जर डोक्यावरती राहून व्हाईट बॉलचा जर इशारा केला, बघा म्हणजे डोकं खाली पाय वर असं व्हाईटचा इशारा जर केला तर वैभव धुम यांच्याकडनं 500 रुपये दिले जातील. त्या ब्लॉक मध्ये हा चेंडू इथे टाकला गेला, एक धाव तर इथे कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय, संजीत दिंडा थोडासा फंबल करतोय, त्याचा फायदा उचलला गेला. 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. फेकी देखील थोडीशी खराब झाली होती, बॅकअप मिळाला तिकडे अर्जुन वर्ण, तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्या होत्या. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो म्हणजे 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितला तर 42 चा दाखवला जातो आपल्या स्क्रीनवरती. याच धावगतीने जर पुढे गेले तर आता ऑन साइडला फटका देखील गेला. पुन्हा एकदा संजय दिंडा फ्रेम मध्ये येताना दिसतोय, चांगले क्षेत्ररक्षण झाले, पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी प्राप्त झालेली आहे. इथे आता थ्रो झाला आहे स्ट्राईक एंड कडे आणि आता धोका निर्माण झालेला आहे. आदित्य बर्फ हा आता धावचित झालेला आहे. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे 24 या आकड्यावरती. सन्माननीय प्रकाशजी गांगडा आणि एकनाथजी टबाळे, आपणास विनंती असेल आमच्या स्टेजवर या. आयोजक आपल्याला विनंती करतायत, आयोजकांची विनंती आहे की आपण आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. चला जास्त टेन्शन घेऊ नका, या आमच्या स्टेजवरती बसा. बघा हार जीत ही होत असते मैदानावरती, मात्र मनामध्ये हार मानू नका. ते बाद आपण ब्लॅक होल मध्ये हा चेंडू टाकला गेला होता. चेंडू जातो या गली क्षेत्रामध्ये, किरण आहे तिकडे. किरण आउटफील्ड मध्ये चांगला क्षेत्ररक्षक आहे, फक्त एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगल धावाने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 25 या आकड्यावरती. 25 धावा, 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात.
थोड्याच वेळात पाहुण्यांचं देखील आगमन होणार आहे. थोड्याच वेळात पाहुण्यांचं आगमन होईल. सध्या पाहतो पण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. नवनाथ गहिला इथे आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू आपण पाहतो या वेगाने येते हाताळलाय. ड्रॉप बॉलचा फटका देखील केला गेला. चित्ररक्षक आयडी मध्ये प्रल्हाद वळवी एक धाव कंप्लीट करायचा प्रयत्न. दुसरी धाव देखील ते वेगाने कंप्लीट केली जाईल का पाहूया. त्यांनी सांगितले की या 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. पण पाहतोय पाहुण्यांचं इथे आगमन झालेलं आहे. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. पण पाहतोय नवनिर्वाचित नगरसेविका सन्माननीय ज्योत्स्नाताई शरद भगली तसेच दीपाताई पाटील यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. तसेच पाहतो पण शरदजी भगली आणि तसेच पाहतो पण रत्नाकर दादा सावंत यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. पाहुण्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीन वरती नवनिर्वाचित नगरसेविका बहुजन विकास आघाडीच्या आमदार झाला ज्यांनी खासदार निवडून आणला. बहुजनांशी आनंद झाला भाव त्यांच्या मनीचा जाणला. बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार हाय, फडकत राहणार हाय. शिट्टी वाजणार हाय दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय दादा. थँक्यू डीजे. आपण पाहतोय सन्माननीय पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. बहुजन विकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेविका सन्माननीय ज्योत्स्नाताई बगली तसेच पाहतो आपण दीपाताई पाटील तसेच पाहतो आपण शरददादा बगली रत्नाकरदादा सावंत आणि ऑल टीम त्यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांना विनंती असेल आदरपूर्वक आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीन वरती आपली मुख्य अतिथी मान्यवर उपस्थित झालेले आहेत. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय नगरसेविका नगरसेवक चषक 2026 आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि पाहुण्यांचं इथे आगमन झालंय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीन वरती हा आमचा VIP कक्ष दाखवला जातोय आणि या VIP कक्षामध्ये बसलेले आमचे मान्यवर नगरसेविका सौभाग्यवती ज्योत्स्नाताई बगली तसेच सौभाग्यवती दीपाताई पाटील या नवनिर्वाचित नगरसेविका आहेत. त्यानंतर आपण पाहतोय शरददादा बगली आणि रत्नाकरदादा सावंत. चला जाऊया आता मॅचच्या दिशेने. सामन्याला देखील सुरुवात इथे होताना दिसते. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक विकेट डाऊन झालेली आहे. इथे आता आपण पाहतोय चेंडूने उंची घेतलंय. लांबी किती घेतले पाहूया. 6 धावा मिळतील एवढी लांबी घेतली या बॉलने. ठोकला आणखीन एक षटकार. 6 धावा. पंचायत समिती निवडणूक आहे शिटीसाठी खास. जितेंद्र आप्पांची उमेदवारी संगीता पाटील हीच. बहुजन विकास आघाडी आपल्या हक्काचा हो पक्ष. बहुजन विकास आघाडी आपल्या हक्काचा हो पक्ष. बघा हा षटकार इथे ठोकला गेला. धावफलक 33 या आकड्यावरती. आपण पाहतोय नगरसेविका नगरसेवक चषक 2026 या स्पर्धेचा अंतिम दिवस. देखील पाहतो आपण चांगला चेंडू टाकला गेलाय. षटकार लागल्यानंतर एक डॉट बॉल देखील इथे आलेला आहे. सध्याचा आपण
रन रेट जर बघितला तर 13.20च्या सरासरीने ते पुढे वाटचाल केलेली आहे. आणि याच सरासरीने जर पुढे जर गेले तर 40 पर्यंत पोहोचू शकतात. त्याचा जो रन रेट आहे तो करणं वाढवावं लागेल कामन या टीमला. इथे पाहतो आपण बॅटचा इज लागलं होतं. विकेट किपर पासून चेंडू थोडासा दूर राहिला होता आणि पाहतो एक धाव घेण्याची संधी प्राप्त झाली. एका धावेने धावफलक 34 या आकड्यावरती 34 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. अब्बू स्पोर्ट्स कार्डी आणि चिंतामणी उमेला फाटा दोन्ही टीमला विनंती असेल आपल्या कॅप्टन लवकरात लवकर आमच्या टॉस बॉक्स मध्ये पाठवून द्यायचे आहेत. अब्बू स्पोर्ट्स खार्डी आणि चिंतामणी स्पोर्ट्स उमेला फाटा चला लवकरात लवकर आपले कॅप्टन पाठवून द्यायचे टॉस करण्यासाठी. सन्माननीय तेजस्वी गोवारी साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस पाहतो आपण एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फटका देखील लागला. एकदा कंप्लीट झालेला सचिन कवळे अडचणीमध्ये सापडलाय. यास अडचणी त्याच्या वाळल्यात आणि ते रनआउटच्या स्वरूपात सचिन कवळे हा बाद झालेला आहे. फलंदाज बाद. शिटी वाजना अप्पा झलकना, शिटी वाजना अप्पा झलकना. आता नव्याने बॅटर गुरुनाथ हा इन होताना दिसतोय आपल्याला. बॉल टाकून झालेत या षटकातील 5. शेवटचा एक बॉल बाकी असेल. आपण पाहतोय नगरसेविका नगरसेवक चषक 2026 आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाला आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे. पहिला दिवस आपण जर बघितला टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा हा संघ क्वालिफाय झाला. त्यानंतर दुसरा दिवस आपण जर बघितला तर वसई कोलीवाडा हा संघ क्वालिफाय झालाय. आणि कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर गावदेवी स्पोर्ट्स भिंडीपाडा बी हा संघ क्वालिफाय झालेला. आजच्या दिवसामध्ये देखील 12 संघ आहेत. या 12 संघामध्ये पाहूया कुठला संघ इथे क्वालिफाय होतोय. ते पाहतो आपण हा चेंडू वेगवान इथे हाताला गेलाय. वेगवान चेंडूची हाताळणी झाली. षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 35 आणि 36 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 36 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. तर 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय आणि टॉस करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतोय. सन्माननीय शरददादांना विनंती करतोय. शरददादा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करायचा आहे. शरद दादा तसेच रत्नाकरजी सावंत, सन्माननीय अजय दादा धुमाल हे आपले मान्यवर आपण पाहतोय. आणि या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस हा करतोय. अगोदर टच ऑल करून दिली जाते. काही सोमसरी स्पोर्ट्स तांबडमल असा कॉल झाला मात्र इथे आलाय मात्र बरोबर आलेला आहे. खार्डी संघटने टॉस जिंकलाय. मान्यवरांना विनंती असेल आपण आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. पाहुण्यांचं खूप खूप आभार. खार्डी संघटने टॉस जिंकला. आपला फक्त निर्णय कळवायचा आहे. आपला निर्णय काय असेल?
चला आपल्या शुभेच्छा असतील, आपल्या देखील शुभेच्छा असतील. खाडी संघाने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे उमेला फटा या टीमला. विरार पालघर विकास करण्या आप्पांचा हो हात भर करून बसलेत लोक नेते जनतेच्या मनात. वसे विरार पालघर विकास करण्या आप्पांचा हो हात भर करून बसलेत लोक नेते जनतेच्या मनात. बहुजन विकासासाठी निशाणी शिट्टीवर ठेवा लक्ष, बहुजन विकासासाठी निशाणी शिट्टीवर ठेवा लक्ष. शिटी वाजना झलकना, शिटी वाजना झलकना. आपण सध्या तरी आपल्या स्क्रीन वरती पाहू शकता, हे आपले मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय आपण पाहतोय नवनिर्वाचित नगरसेविका आपण पाहू शकता आपल्या स्क्रीन वरती. आज वेलात वेल काढून उपस्थित झाल्यात. आपण पाहतोय सध्या तो त्यांना पदभार सांभाळायला मिळालाय आणि सध्या तरी भरपूर कामं हे त्यांच्या माध्यमातून केली जात आहेत. या परिसरामध्ये बिझी शेड्यूल असतो, रविवार देखील त्यांचा बिझी शेड्यूल आहे, मात्र तरी देखील आज वेलात वेल काढून या स्पर्धेकरता त्यांनी आपली उपस्थिती नोंदवलेली आहे. संजय धिंडा ऑन स्ट्राईक वरती पाहतोय. पहिला बॉल ऑन साईडला इथे खेचून घेतलाय, खरा फिल्डिंग झालाय. तन्मय गोवारीकडनं खरा फिल्डिंग झाली. चेंडू फरार, सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती आलाय हा खणखणीत चौकार. शुटी वाजली वाजली विरार शहर वाजली 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 विरार शहर वाजली आपण पाहतोय जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न. कामन संघाने देखील चौकार ठोकून सुरुवात केली होती आणि ते पाहतोय तन्मयची थोडासा चुकी झाली, मिस्टेक झाली आणि ते देखील चौकारने आता सुरुवात झालेली आहे. इथे फुलटा चेंडू आहे बघा, कनेक्शन खूप चांगले झालंय. चेंडू सरळ निघून जाईल लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका संजय धिंडाच्या बॅट मधून. यावेळेस मिळतील 6 षटकार. शहनशाह बादशाह शेरे दिल आमचा नेता, मेहरबान कदरदान संग दिल आमचा जेता. शहनशाह बादशाह शेरे दिल आमचा नेता. बघा पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार. धावसंख्या झाली आहे 10, जिंकण्याकरता बनवायच्या 36. ते आता चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. कमबॅक केला यावेळेस चेतन बरफ या गोलंदाजाने. पण चेतन आणि संजयचा जर विचार केला तर जवळचे मित्र आहेत, मात्र सध्या तरी क्रिकेटच्या मैदानावरती हे दुश्मन बनलेत. अपट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटचा एज लागले आणि पाहतोय आपण यस्टनच्या मागे विल्लास आहेत तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. विलास वल्वी आहेत, चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्याकडे पाहायला मिळालंय. एक धाव येथे कंप्लीट झाली. धावसंख्या झालेली आता 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झाले त्या षटकातील 4. प्रति षटकामागे 12 धावा कंप्लीट करायच्या आहेत जगदंब स्पोर्ट्स पिंपळवाडा टीमला. शफल आउट करण्याचा प्रयत्न इथे पाहतो आपण. बॅटर बॉल तेवढा चांगला संपर्क झाला नव्हता आणि हा चेंडू देखील डॉट येताना दिसतोय. आपण पाहतोय अतुल सुरुंग
सीझन तेवढा चांगला गेलेला नाहीये, मात्र जसं सीझन एंड होत चाललाय, संपत चाललाय, तसा त्याचा फॉर्म देखील येताना दिसला आपल्याला. इथे आता पुन्हा एकदा आऊट करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा बॅटचा एज लागलाय, पुन्हा एकदा विलास वल्वी आले तिकडे, पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण हे ते झालंय. आणि आता आपण पाहतोय एक धाव इथे मिळाली, 12 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिले षटक कंप्लीट झालं, 12 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तो पत्ता करतो गुल हो हो, तो पत्ता करतो गुल पॉवरफुल. हाय आमचा नेता लई पॉवरफुल. हाय आमचा नेता लई पॉवरफुल. पहिले षटक कंप्लीट झाले, पहिल्या षटकात 12 धावा या आलेल्या आहेत. अजूनही 12च्या सरासरीने 24 धावा या जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आणि आता हे दुसरं षटक हाताळण्याकरता आपण पाहतोय गोलंदाज आदित्य बरफ येताना दिसतोय आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती. ते अपट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क नाहीये, चेंडू तो डॉट. बघा ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू टाकला गेला, ऑफस्टमच्या बाहेरून चेंडू खेचून घ्यायचा होता, मात्र बॅट बॉल तेवढा चांगला संपर्क काही ते झालेला नाहीये. आणि हा चेंडू डॉटच्या स्वरूपात येताना दिसतोय आपल्याला. 11 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता अजूनही 24 धावींची आवश्यकता आहे. इथे बघा पुन्हा एकदा हात होता, यावेळेस चांगलं कनेक्शन झालंय, गृहात आला तिकडे. बघा गृह आला होता, त्यानंतर चेतन देखील आला होता, मात्र दोघांना बीट करून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय 4 धावांकरता. ठासून नाही रे ठासून आला, भल्या भल्यांचा वांदा केला, ठासून नाही रे ठासून आला, भल्या भल्यांचा वांदा केला, त्याला बघून बत्ती गुल पॉवरफुल. बघा हा चौकार आलेला आहे, तर मॅच जिंकण्याकरता 20 धावींची आवश्यकता असणार आहे. 10 चेंडू 20 धावा. 10 चेंडू मध्ये 20 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 धावा इकडे आता कंप्लीट कराव्या लागणार आहेत. शफल करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडूचा बारा आहे, सरळ चेंडू सचिन कवळ्याच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. डॉट बॉल इथे देखील येताना दिसतोय आपल्याला. बघा चांगली बॉलिंग इथे केली जाते, अचूक टप्प्यावरती चेंडूला हाताळला जात आहे. आता आपण पाहतो जगदंब स्फूट्स पिंडपाडा संघासाठी एक चांगली बाब आहे की कुठल्या प्रकारे ते बॅटर इथे आऊट झालेला नाहीये, कुठल्या प्रकारे विकेट त्यांनी गमावलेली नाहीये. इथे पाहतो आपण एक धाव इथे कंप्लीट केली गेली. आता स्ट्राईक रोटेट केलेली आहे, आपण पाहतो थोडीशी लय इथे बिघडलेली दिसते आपल्याला अतुल सोरुंग्याची, तेच कारण त्याने आता संजय याला स्ट्राईक वरती आणलेला आहे. संजयच्या बॅट मधून आपण काही मोठे फटके आपण बघितलेत. बघा संजयने आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 11 धाव बनवल्यात. इथे बघा बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा टो पेज लागलाय आणि इथे बघा चांगला झेल कंप्लीट केलाय फलंदाज बाद. डॅशिंग पाडतोय गुल पॉवरफुल, डॅशिंग पाडतोय गुल पॉवरफुल, पत्ता करतो गुल
बघा ते आता विकेट डाऊन झालेली आहे. पहिला गडी इथे बाद झालाय. अखेरीस यश मिळालंय कामन संघाला. चला नवीन बॅटर लगेच पाठवून द्यायचा आहे. नवीन बॅट्समन पाठवून द्या लगेच. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील बॉल टाकून झालेत 5 बॉल टाकून झालेत. 7 चेंडूमध्ये अजूनही 19 धावींची आवश्यकता आहे. 7 चेंडू 19 धावा इकडे मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत. आणि नव्याने बॅटर कुमार धिंडा नव्याने बॅट्समन आता इन होताना दिसतोय आपल्याला. आपण पाहतोय नगरसेवक चषक 2026 आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडबाल आयोजित ही स्पर्धा. आणि या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे. आणि या शेवटच्या दिवसामध्ये आपल्या मान्यवरांची देखील उपस्थिती पाहतोय आपल्या व्यापी कक्षामध्ये. पाहतोय नवनिर्वाचित नगरसेविका त्यांचं देखील इथं आगमन झालंय. त्याचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो या क्रीडा नगरीमध्ये. ते पाहतो पण जोरात मारण्याचा प्रयत्न होता कुमार याचा. बॅट बॉल संपर्क काही झालेला नाहीये. चेंडू येतोय हा डॉट. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 17 धावा. अजूनही मॅच जिंकण्याकरता 19 धावींची आवश्यकता आहे. 6 चेंडू 19 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायची आहे. चला पाणी पाठवायचं आहे आणि जास्त वेळ जाणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे. पाहूया कुठला गोलंदाज येईल तिसरा षटक हाताळण्यासाठी. चला आपण डीजेला संधी देऊया आणि एक सुमधुर संगीत ऐकूया. अरे बघू नको चल मुजरा कर, बघू नको चल मुजरा कर. आमचा झेंडा हातात धर, आमचा झेंडा हातात धर. अरे बघू नको चल मुजरा कर, आमचा झेंडा हातात धर, आमचा झेंडा हातात धर. केला जुगाड 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 देऊन भूल, केला जुगाड देऊन भूल पावर फुल फुल. थँक्यू डीजे. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि पाहतोय की समीकरण काय. तर 6 बॉल मध्ये 19 धावा इकडे आता मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. मागच्या सामन्यामध्ये देखील असंच समीकरण झालं होतं. 6 बॉल 19 धावा. स्ट्राईक वरती असेल अतुल सुरुंग. आता अतुल सुरुंग याला सुरुंग लावावा लागेल आणि मोठा विस्फोट त्याला करावा लागेल. पहिला चेंडू फुल टॉस होता. बघा मेजवानी होती मात्र ते स्वीकारता आलेले नाहीये. गुरुकडे थोडासा मिस्टेक झाला. फेकी देखील झालेली आहे. चेंडू एस्टार वर तिकडे लावला गेलाय आणि अतुल सुरुंग याला आता माघारी परतावा लागणार आहे. फलंदाज अतुल होते बाद. पंचायत समिती निवडणूक आहे शिटीसाठी खास. जितेंद्र आप्पांची उमेदवारी संगीता पाटील हीच. बहुजन विकास आघाडी आपल्या हक्काचा हो पक्ष. बहुजन विकास आघाडी आपल्या हक्काचा हो पक्ष. शिटी वाजना अप्पा झलकना, शिटी वाजना अप्पा झलकना. आता मिलिंद येतोय. मिलिंद धिंडा. 5 बॉल मध्ये 18 धावा बनवायच्या. 3 षटकार ठोकावे लागणार आहेत. 3 मोठे फटके मारावे लागतील मॅच जिंकण्याकरता. इथे आपण पाहतोय डाऊन द लेग चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि डाऊन द लेग हा चेंडू हाताळला गेलाय. पंचाटे दोन्ही समांतर दाखवलेत. हा चेंडू वाईड असणार आहे. वाईड बॉल ची नोंद इथे झालेली आहे. धावसंख्या आता 19 या आकड्यावरती. आता 5 चेंडू मध्ये 17 धावा. 5-17 हे समीकरण आहे. इथे देखील डाऊन द लेग चेंडू हाताळला गेलाय. वाईट बॉलचा इशारा. इथे आता लाईन लेंथ ही बिघडलेली दिसते आपल्याला तन्मय गोवारी याची. बघा राकेश गोवारी सारखा एक ऑप्शन होता त्यांच्याकडे. इथे तन्मय ती कामगिरी सोपवलेली आहे. आता समीकरण पाहतोय 5 बॉल आणि 16 धावींची आवश्यकता आहे. 5 चेंडू 16 धावा.
इथे आता जर आपण बघितलं तर हा सामना थोडासा सोपा झालाय. जगदंबा स्पोर्ट्स पिंटपाडा टीम साठी एक फ्रेश फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे. त्याच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. मात्र सध्या तरी त्याच्या रेंज मध्ये चेंडू मिळत नाहीये. ते आता चांगला चेंडू टाकलाय, खूप चांगला चेंडू ब्लॉकर मध्ये हा चेंडू इथे टाकला गेलाय. चेंडूची हाताळणी इथे केली गेली आणि आपण पाहतोय हा चेंडू आलाय डॉट. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल करता. तिसऱ्या पंचांकडे हा आता निर्णय सोपवला जातोय. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे, पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी म्हणजे हा चेंडू देखील येतोय डॉट. पहिल्या बॉल वरती रनआउट, 1 रन मिळाली. त्यानंतर 2 चेंडू वाईट टाकले. त्यानंतर आता हा डॉट बॉल आला. 4 चेंडू आणि 16 धाबींची आवश्यकता. बघा 4 चेंडूवरती 4 चौकार किंवा 4 चेंडूवरती 3 षटकार इथे ठोकावे लागतील मॅच जिंकण्याकरता. इथे बॅटचा एज लागलाय. यस, बॅटचा एज लागलाय. भरपूर मोठा आवाज झालाय. फलंदाज बाद होतोय मिलिंद धिंडा. पालघर विकास करण्या आप्पांचा हो हात भर करून बसलेत लोक नेते जनतेच्या मनात. वसे विरार पालघर विकास करण्या आप्पांचा हो हात भर करून बसलेत लोक नेते जनतेच्या मनात. बहुजन विकासासाठी निशाणी शिट्टीवर ठेवा लक्ष. बहुजन विकासासाठी निशाणी शिट्टीवर ठेवा लक्ष. बघा आता नव्याने बॅटर धीरज येतोय, धीरज दिंडा. मी तर म्हणेन धीरजला थोडंसं हुशारीने मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय, कारण या सीझन मध्ये पाहतोय धीरजचा देखील चांगला फॉर्म राहिलेला आहे. मात्र शेवटचे 3 चेंडू बाकी राहिलेत, 16 धावा बनवायच्या आहेत. आणि अशा खेळीसाठी आपण पाहतो या धीरजला ओळखलं जातं. कमी चेंडूमध्ये जास्त धावा बनवणं हा त्याचा स्वाभाविक खेळ आहे आणि त्याला आता मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय. 3 चेंडू 16 धावींची आवश्यकता आहे. इथे हा चेंडू आता आपण पाहतो या बघा नो चेंडू इथे आलेला आहे. बघा पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालेला आहे. स्ट्राईक रोटेट देखील झालेली आहे आणि आता पाहतो उजव्या हाताचा फलंदाज हा स्ट्राईक वरती आलाय आणि उजव्या हाताच्या फलंदाजाला इथे मोठी फटकी खेळण्याची मुभा देखील आहे. 3 चेंडू आणि आता 15 धाबींची आवश्यकता. पुढचा चेंडू फ्रीट आहे. इथे फुलटा चेंडू मेजवानी मिळाली, चेंडूला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग शॉट, षटकार, 6 धावा. शिटी वाजना झलकना, शिटी वाजना झलकना. थँक्यू डीजी. बघा चेंडू लेग स्टंप वरती हाताला गेला होता. दिसासे भटके तो मिलेंगे फटके. बघा हा चेंडू सोडून जरी दिला असता ना तरी वाईट चेंडू मिळाला असता. मात्र मेजवानी होती. कुमार कुठे सोडणार हा चेंडू. कुमार याने ठोकलाय हा षटकार. आपण पाहतो तुमचा रिव्ह्यू आता गेलेला आहे. जगदंबा स्पोर्ट्स पेंटपडा टीम धाव संख्या आपण पाहतोय 28 धावा, 2 चेंडू 8 धावींची आवश्यकता आहे अजूनही मॅच जिंकण्याकरता. 2 चेंडू 8 धावा. दोन चेंडू 8 धाब्यांची आवश्यकता. कुमार पुन्हा एकदा या बॉलवरती धावा येणं फार गरजेचं आहे. 1 धाव तर इथे कम्प्लीट झालेली आहे. दुसरी धाव कम्प्लीट होईल का पाहूया. तन्मय याने थ्रो केलाय, मात्र 2 धावा इथे कम्प्लीट झालेल्या आहेत. आता 1 चेंडू आणि 6 धाब्यांची आवश्यकता. बघा काय मॅच इथे रंगलाय. मी तर म्हणेन तन्मय याने पूर्णतः जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाला मॅच मध्ये आणून ठेवलंय. 1 चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता 6
धावेंची आवश्यकता आहे. बघा 2 चेंडू वाईट टाकले, एक नो टाकला, एक फुलटॉस चेंडू देखील टाकला. मी तर म्हणेन तो देखील एक एक्स्ट्रा चेंडू टाकला कुमार साठी, आणि कुमार याने त्याच्यावरती मारलेला तो षटकार. आता 1 चेंडू आणि 6 धावेंची आवश्यकता आहे. बघा 9 चेंडू वरती स्ट्राईक देखील चेंज झाली होती. कुमार याने सांगितलं की स्ट्राईक मला हवी आहे, कारण हवेची साथ देखील आहे, त्याचा फायदा मी उचलू शकतो, आणि त्याने आतापर्यंत फायदा उचललेला आहे. आणि आता कामन संघ अडचणीमध्ये सापडलाय. बघा ज्यावेळेस जेवढं टेन्शन नसतं, एक बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता असते, एक बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता असते, तेवढं जास्त टेन्शन नसतं. मात्र ज्यावेळेस एका बॉल मध्ये 6, एका बॉल मध्ये 5, एका बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता असते, त्यावेळेस भरपूर मोठं टेन्शन असतं. आता पाहूया कुठला संघ इथे विजय मिळवेल. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. फुलटॉस चेंडू होता, इथे आता पाहतो आपण 1 धावच मिळणार आहे. आणि आता आपण पाहतोय रिव्ह्यू इथे गमावलाय, आणि आपण पाहतोय फुलटॉस चेंडूचा काही फायदा इथे उचलता आलेला नाहीये. हा सामना इथे आता जिंकलाय तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाने. साऱ्या कलागुणांना वाव देण्या जितेंद्र आप्पांचा हात. सविता पाटील उमेदवार आपली तिलाच द्या हो साथ. साऱ्या कलागुणांना वाव देण्या जितेंद्र आप्पांचा हात. सविता पाटील उमेदवार आपली तिलाच द्या हो साथ. बहुजन विकासासाठी निशाणी शिट्टीवर ठेवा लक्ष. बहुजन विकासासाठी निशाणी शिट्टीवर ठेवा लक्ष. थँक्यू डीजे. हार्ड लक जगदंबा स्पोर्ट्स पिंडरवाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट्स कामन. चला आपण